हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहे अख्खा मसूर. सर्वात अगोदर मी अख्खा मसूर हा 2 शिट्टी देऊन कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर चॉप केलेला कांदा मी छानपैकी लालसर असा भाजून घेत आहे. यात आता मी आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची याचं एक वाटण करून घेतलेलं होतं, ते मी त्यात घालणार आहे. छान लाल होईपर्यंत त्याला परतायचं आहे. कांद्याला छान वास यायला हवा. तुम्ही बघू शकता आता कांदा छान लालसर झालेला आहे. आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकूया. सर्वात अगोदर लाल चम्मच तिखट टाकूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला आवर्जून यात कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. 3 चम्मच कांदा लसूण मसाला. त्यानंतर 3 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळद. आणि हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे. बघू शकता कांद्याला छान वास सुटलेला आहे आणि छान रंग येतो. आपल्याला यात थोडी लाल काश्मीरी लाल मिरचीसुद्धा टाकायची आहे, जेणेकरून एक छान रंग आपल्या भाजीला येऊ शकतो. काश्मीरी लाल मिर्च मी ॲड केलेली आहे. छान परतून घ्यायचं आहे मसाला. थोडं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून मसाले लवकरात लवकर आपले हे तयार होतील. मसाले छान परतलेले आहेत. एक सुगंध हा खूप दरवळत आहे. त्यानंतर आपण इथे अख्खा मसूर टाकूया. तुम्ही बघू शकता अख्खा मसूर थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून चम्मचनीच आपलं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून एक चांगली चव आपल्याला या अख्खा मसूरमध्ये उतरेल. आणि थोडं थोडं स्टिअर करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आहे आणि यात थोडं गरम पाणी मिक्स करायचं आहे. थोडं स्टिअर करून घ्यायचं. जोपर्यंत आपली भाजीला उकळी येत नाही तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यात एक साधारणतः 5-6 मी लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकताय मी छानपैकी अद्रक, लसूण आणि यांना जाड ठेचून घेतलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे. 1 मिरची आहे. आपण आता तडक्याची तयारी करूया, कारण की भाजीला छान उकळी आलेली आहे. त्यासाठी आपण तडका हा तुपाचा देणार आहोत. त्यासाठी मी तडका याच्यात तूप घेतलेला आहे. छान मस्त गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण केलेला हा जो लसूण होता, जो जाडसर आपण ठेचला होता, तो टाकायचा आहे. याच्याने भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर थोडं जिरं आणि थोडीशी लाल मिरची छान हलवून घ्यायची आहे.
कंटिन्यू त्याला हलवत आहे. आणि हा तडका आपण आता आपल्या भाजीमध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघू शकताय भाजीला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि भाजीचं प्रमाण आपल्याला व्यक्त झालेलं आहे भाजीच्या. अशा प्रकारे आपली ही अख्खा मसुरी तयार झालेली आहे. नक्कीच ही आपण ट्राय करा. एक आपण टेस्ट करून बघूया आता कशी झालेली आहे. हाय फ्रेंड्स, बघू शकता छान रंग झालेला आहे भाजीला. नक्की ट्राय करा. थँक्यू.